नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गायत्रीचा साखरपुडा होता आणि ऑलरेडी तिचं लग्न झालेलं आहे, पण माझे पेंडिंग ब्लॉग होते सगळे, त्यामुळे मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते. आणि नवरीबाई आमची आम्हाला लिटरली हॉलच्या दरवाजापर्यंत न्यायला आलेले होते आणि ती तर सगळ्यांना सांगत होती की सगळीजण येऊन गेलीत आणि तुम्हाला इतका लेट का झाला. पण तिला पण माहिती आहे 2 ते 4मध्येच सोडणार होते ना आम्हाला, कारण साहेब नव्हते, त्यामुळे लवकर जाणं शक्य नव्हतं. मॅनेजर वगैरे येऊन गेलेले होते, पण बाकी सगळे आम्ही स्टाफ मेंबर राहिलेलो होतो आणि मी तिला छान दिसत होती. खरंच खूप सुंदर दिसत होती ती. आणि आणि ती आम्हाला सांगत होती की असं झालं साखरपुडा, तसा झाला, छान झाला. सगळीजणं येऊन गेलेली होती, फक्त आमच्यासाठी ती बिचारी जेवायची थांबलेली होती. आणि ज्यावेळेस आम्ही गेलो त्याच वेळेस मम्मी, राधी वगैरे सगळेजण आलेले होते. आणि आमचं रॅन्डम असं ठरलेलं नव्हतं, पण रॅन्डम आमचं असं झालं की एकत्र भेटलो आम्ही. कारण मला वाटलं गल्लीवल्ली सगळी लवकर येऊन जातील, पण नाही, तसं नाही झालं. प्रत्येकाच्या टायमिंगनुसार होतं. आणि हा आमचा गोल्या, जो राधीचा आणि अक्षाचा मुलगा आहे, खूप क्यूट आहे तो. कार्तिक नाव आहे त्याचं, ज्याला तुम्ही माझ्या ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं. आणि इथं त्याला सगळ्यांची ओळख करून दिली. वैतागलेला होता तो एकतर, पण माझं असं होतं की नाही, त्याला नाही सोडायचं. आणि त्यानंतर गायत्रीनं तिच्या सासरकडच्या माणसांची सगळ्यांची ओळख करून दिली. खूप लवकर मिक्स झाली ती. अरेंज मॅरेज आहे तिचं, पण ती इतक्या लवकर जी काय बोलतात त्याला, अनोळखी माणसं असतात त्यांना तिनं खूप लवकरात लवकर आपलंसं केलेलं आहे. त्याचं खूप कौतुक पण वाटतं आहे. आणि बाकी काय नाही, इथेही सगळी आमची गल्लीवाली मेंबर होते. आणि तिची मम्मा गेली होती बहुतेक जेवायला, आणि तो तिच्या आजीला बघून असं करत होता असं. आणि गायत्रीनं छान अशी आमची सगळ्यांची ओळख करून दिली. ह्या तिच्या सासूबाई आणि बाकीचे तिची सगळीची सासरकडची मंडळी आहेत ती. आणि इथं खरं सांगायचं झालं तर ना, गायत्रीची जी सासूबाई आहे ती निवासता त्याच्या गावची आहे. आणि इथं निवासता त्याचं खूप सारं कौतुक चाललेलं होतं. आणि तो म्हणत होता हॅ तसा तो कौतुकाचा आहे, नाही असं नाही. खूप लांबून येतो तो. जी कोल्हापूरमध्ये राहतात त्यांना माहीत असेल, कोतोलीच्या पुढच्या गावावरून येतो तो. आणि तिथे छान अशी आमची सगळ्यांची ओळख वगैरे झाली. आणि आमचं मेन काम करायला गेलो आम्ही, जे होतं फोटो सेशन करणं हे सगळ्यात मस्ट असतं. आणि तेच करायला आम्ही सगळेजण गेलेलो होतो. एकतर 2 वाजलेले होते, सगळा पूर्ण हॉल रिकामी झालेला होता. आणि जेवायचं पण होतं, बाकीचं पण आवरायचं होतं, परत 4 वाजता कामाला जायचं होतं. सगळं काही टाईम मॅनेजमेंट फक्त 2 ते 4मध्ये होतं, बाकी काही नाही. छान झाले एंगेजमेंटचे व्हिडिओज आम्ही बघितले. आणि मी तुमच्यासोबत पण नक्की शेअर करेल तो व्हिडिओ की तिच्या एंगेजमेंट. त्यानंतर कार्तिकला तिच्या आजीकडे दिलं. आणि आम्ही, जसं की मी तुम्हाला म्हटले, आमचं फोटो सेशनचं काम चालू होतं, ते करायला गेलो. सगळ्यात आधी सगळ्या महिला मंडळानं फोटो काढले आणि त्यानंतर नंबर होता आमचा. बाकी छान झाला गायत्रीचा साखरपुडा. मज्जा आली खूप. आमचे तेवढे 2 तासांमध्ये पण आम्ही खूप एन्जॉय करतो. आणि भाऊजी इथं विचारत होते त्यांना की ते नाही आले का, कारण ते आकाशच्या आणि जवळजवळ ते एकाच वर्गात होते, स्कूल फ्रेंड आहेत ते. आणि तेच मला विचारत होते की ते नाही आले काय म्हणून, पण नाही म्हणून सांगितलं. काही कारणास्तव आकाशला यायला नव्हतं भेटलेलं. आणि इथं छान असं फोटो सेशन चालू होतं यांचं. आधी महिला मंडळ होतं आणि नीलम मला इथं असं म्हणत होती, जा तुझ्या गल्लीवाले आहेत, तू जा म्हणून, पण नाही. त्यानंतर आमचं फोटोशूट झालं आणि आमचे पण फोटोशूट थोडेफारच क्लिप घेतले, कारण काही जास्त मजा नव्हती आलेली. आणि तेजस्विनी इथं कुठं भटकतच होती सगळीकडं. आधी तिला सगळ्यात आधी बोलवून घेतलं. आणि छान झाला साखरपुडा. मस्तपैकी असं जेवण केलं. आणि इथं गायत्रीचं आणि तिच्या मिस्टरांचं बोलणं चालू होतं आणि आम्ही तिला इकडून चिडवत होतो. त्यांचं फोटोशूट चालू होतं जेवणाचं. आणि बाकी काय नाही, छान संपला माझा आजचा दिवस. उद्या भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट. आणि आमच्या गोलू बघा किती क्यूट होऊन मम्माच्या मांडीवरती जेवतो.